नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील पवार जयवंती अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आपण बघणार आहोत करंट अफेअर फक्त आणि फक्त पोलीस भरतीसाठी, आणि पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त हा करंट अफेअर ठरणार आहे, ज्यावर तुम्हाला एक प्रश्न तुम्हाला येणार आहे। एक प्रश्न म्हणजे काय खूप कमी समजू नका। एका प्रश्नामुळे मुलं एक एक मार्कासाठी घरी बसले, एक एक दोन दोन वर्ष परत त्यांनी पोलीस भरती दिली। मग एक मार्क हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा ठरतो। मी माझा परिचय देतो। मी मागील 2020 पासून आता 25 चालू आहे, 2025 पर्यंत मुंबईमध्ये पोलीस अख्ख्या मुंबईमध्ये पोलीस भरतीची ट्रेनिंग देतो। ट्रेनिंग म्हणजे लेक्चरशिप करतो, आणि त्यामध्ये आतापर्यंत माझे 129 मुलं पोलीस भरतीसाठी पात्र ठरले आहे। आणि त्या अनुषंगाने मी हा माझा यूट्यूब चॅनल आहे, आणि यूट्यूब चॅनल सुद्धा जुना आहे, पण आता मी ठरवलंय की इथून पुढे रोजचा एक लेक्चर तुमचा पोलीस भरतीशी संबंधित करंट अफेअर फक्त आणि फक्त पोलीस भरतीसाठी करंट अफेअर हा विषय घेऊन व्हिडिओ बनवणार आहे। व्हिडिओवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जर व्हिडिओ आवडला तरच लाईक करा। चला तर बघू आता शक्तिपीठ महामार्ग आणि हमखास पोलीस होणार तुम्ही या व्हिडिओला जर तुम्ही सबस्क्राइब केला तर तुम्हाला एक प्रश्नाचा एका व्हिडिओमध्ये एक प्रश्न कमीत कमी फिक्स, जास्तीत जास्त 2-3 येऊ शकतात, पण एक प्रश्न तुम्हाला हमखास भेटणार म्हणजे भेटणार। चला तर बघू शक्तिपीठ महामार्ग। शक्तिपीठ महामार्ग अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे, कारण सध्या हा चर्चेचा विषय आहे। याला पेपरला काय येतं, शक्तिपीठ महामार्गाला राज्य सरकारने मंत्रिमंडळाने कधी मान्यता दिली तर 24 जून 2025 रोजी पेपरला येऊ शकतं। खालीलपैकी कोणत्या तारखेला शक्तिपीठ महामार्गाला राज्य सरकारने किंवा मंत्रिमंडळाने मान्यता दिली, तर हा 24 जून दिसतोय तुम्हाला। 24 जून 2025 रोजी राज्य सरकारने याला काय मंजुरी दिली। हा एक पहिला प्रश्न बनतो। दुसरा प्रश्न आहे प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी हुडकोकडून 12,000 कोटी मंजूर केली। जसं सिडको आहे तसंच हुडको आहे, आणि हुडकोने 12,000 कोटी या प्रकल्पासाठी काय केली, मंजुरी केली। यामार्फत 7,500 हेक्टर जमीन भूसंपादन करणार। हा प्रश्न नाही येऊ शकणार। हे दोन प्रश्न येऊ शकते की कोणी 12,000 कोटी मंजूर केली तर हुडकोने, आणि अतिशय महत्त्वाचा कधी मान्यता मिळाली तर 24 जून 2025 रोजी याला काय मान्यता मिळाली। हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि हा प्रकल्प राबवणार कोण तर महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे। महाराष्ट्र रस्ते आणि विकास महामंडळाकडून हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे। दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजेच महत्त्वाची माहिती, एकूण लांबी किती आहे म्हटलं या प्रकल्पाची, शक्तिपीठ महामार्गाची, तर 805 किलोमीटर। 805 म्हणजे आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये महामार्ग 805 किलोमीटर लांबीचा अजून बनला नाही। ह्याच्यापूर्वी समृद्धी महामार्ग झाला आहे। समृद्धी महामार्ग झाला, ज्याला बाळासाहेब ठाकरे असे नामकरण करण्यात आले। हा समृद्धी महामार्ग जवळपास 705 किलोमीटर लांबीचा आहे। किती? 705। आणि ह्याच्यापेक्षा जास्त लांबीचा महामार्ग कोणता तर शक्तिपीठ महामार्ग। याला सगळीकडे मंजुरी मिळाली आहे, आता याला ग्रीन सिग्नल मिळालेला आहे। आणि हा प्रश्न येऊ शकतो की 12 जिल्ह्यातून जाणारा महामार्ग आहे। पेपरला प्रश्न काय बनणार, शक्तिपीठ महामार्ग हा महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून जातो, तर 12 जिल्हे। किती जिल्ह्यातून जातो? 12 जिल्हे। त्यानंतर प्रश्न येऊ शकतो की किती ठिकाणी इंटरचेंजिंग बसवण्यात आले, तर 20 ठिकाणी। किती ठिकाणी इंटरचेंजिंग? 20 ठिकाणी आहे। किती मोठे पूल बांधण्यात आले यावर, तर 48 मोठे पूल बांधण्यात आले। शक्तिपीठावर किती मोठे पूल बांधण्यात आले? 48। बोगदे किती आहे एकूण, तर 30 बोगदे। किती बोगदे आहे? 30 बोगदे। 8 रेल्वे क्रॉसिंग आहे। त्यानंतर 27,500 एकरामध्ये हा महामार्ग जाणार आहे। एकर म्हणजे काय? 1 एकर म्हणजे 40 गुंठ्याचा असतो। 1,000 स्क्वेअर फूट, 10,000 स्क्वेअर फीट सॉरी। त्यानंतर अपेक्षित खर्च किती आहे, तर 86,000 कोटी। महामार्ग किती पदरी असणार, तर 6 पदरी असणार। किती पदरी असणार आहे हा महामार्ग? 6 पदरी। अजून एक महत्त्वाचं ठरतं म्हणजे तो विषय म्हणजे काय, तर बघा 6 पदरी असणार। अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे खाली येतं, तुम्हाला स्क्रीनवर दिसते बघा इथे, पेपरला येऊ शकतं 12 जिल्ह्यातून जातो, तर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून शक्तिपीठ महामार्ग गेलेला नाहीये? ऑप्शनला असू शकतं तुम्हाला, बघा ऑप्शन असू शकतं, एक असेल यवतमाळ असेल, नांदेड असेल, त्यानंतर उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव असेल, उस्मानाबाद म्हणजेच काय धाराशिव, आणि तिसरा असू शकते औरंगाबाद। तर कोणत्या जिल्ह्यातून जात नाही तर तुम्हाला ओळखायचं आहे, तर औरंगाबाद या जिल्ह्यातून हा महामार्ग गेलेला नाहीये। पुढे येऊ शकतं खालीलपैकी हा तीर्थक्षेत्र किती ज्योतिर्लिंगांना जोडतो, तर 2 ज्योतिर्लिंगांना जोडतो। त्यामध्ये 2 ज्योतिर्लिंग आहे, एक औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ।
हे 2 ज्योतिर्लिंग, महाराष्ट्रात एकूण 12 आहे, त्यापैकी किती ज्योतिर्लिंगांना जोडतो? 2. आणि किती शक्तिपीठांना जोडतो? तर 3.5 शक्तिपीठ आहे, त्यापैकी 3 शक्तिपीठांना जोडतो. तर कोल्हापूरची अंबादेवी, तुळजापूरची तुळजाभवानी आणि नांदेडमधील माहूरची रेणुकादेवी असे 3 शक्तिपीठांना जोडणारा हा महामार्ग आहे, जो महाराष्ट्रातील सर्वात लांबीचा महामार्ग ठरणार आहे. यापूर्वी झाला तो होता समृद्धी महामार्ग. काय तर बाळासाहेब ठाकरे यांचं नामकरण त्यांना केलं. हा महामार्ग आहे. ठीक आहे. जर व्हिडिओ बघा, व्हिडिओ आज टाकतोय. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. जर तुम्हाला नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.